ट्रम्प टॅरिफवार व स्टॉक मार्केट हे तर सर्वांना माहितीच असेल, पण टॅरिफवार लागल्यापासून क्लस्टर बीन म्हणजेच गवार चर्चेत का हे जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. क्लस्टर बीनची भाजी केली जाते, पण गवारच्या बियांचा वापर करून गवार गमची निर्मिती केली जाते. हे आईस्क्रीमपासून औषधापर्यंत व कागदापासून ते सौंदर्यापर्यंत अनेक उद्योगांमध्ये गवार गमचा स्टॅबिलायझर आणि ब्लाइंडर म्हणून वापर केला जातो. पण याचा सर्वाधिक वापर पेट्रोलियममध्ये केला जातो. या हायड्रोलिक फ्रॅक्चरिंग म्हणजे जमिनीत गॅस आणि क्रूड ऑइल काढण्यासाठी जे द्रावण तयार केले जाते त्यात गवार गमचा समावेश असतो. भारत हा गवार गमचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि अमेरिका याचा सर्वात मोठा आयातदार आहे. जगात गवारीचं एकूण उत्पादनापैकी 80% गवारच्या 80% उत्पादन एकट्या भारतात घेतले जाते. त्यापैकी सर्वाधिक जास्त उत्पादन राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये घेतले जाते. भारतात वेगवेगळ्या स्वरूपात गवार गम तयार केले जाते. 90% गवार गमची निर्यात एकट्या अमेरिकेत केली जाते. त्यामुळे गवार चर्चेत आहे. भारतातून गवारची निर्यात 2023-24 4,17,674 मेट्रिक टन, याची किंमत 54,165 कोटी अमेरिकन डॉलर्स. त्यापैकी 10.6 कोटी डॉलर्सची निर्यात एकट्या अमेरिकेत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व गवारीच्या प्राईजवर काही फरक पडेल का हे आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊया. त्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा.